लालबागवाल्यांसाठी आहे, तेच दादरवाल्यांसाठी आहे, तेच माहीमवाल्यांसाठी आहे, तेच वरळीवाल्यांसाठी आहे. आम्ही ह्या परिसरातली माणसं आहोत. आणि ह्या ग्राउंडवर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगायचं आहे राज ठाकरे की तुम्ही उद्या ज्या प्रकारे तुमची सभा लावल्याचं तुमच्या माध्यमांमध्ये येत आहे आणि उद्या सभा 5 वाजता माझ्या माहितीप्रमाणे किती वाजता आहे 5 वाजता सभा आहे असं सांगितलं चाललंय. ती सभा तुमची माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनेश शेट्टी अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या केस याचिका क्रमांक 375/2015 त्याच्यातील अंतरिम आदेश 12 फेब्रुवारी 2015 ह्या निकालामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधले ऑब्झर्वेशन आणि त्या बाबतीतली केस अशी आहे, शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे, त्याचबरोबर नॉन स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी तिथे केल्या जाऊ शकत नाहीत. सेक्शन 37A नुसार कोणत्याही राजकीय पक्षाला हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. न्यायालयाने स्पष्टपणे हे स्पष्ट नमूद केलेले आहे. रूटीन मॅनर मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काही करता येणार नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्ट 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाही त्या ठिकाणी एक्सेप्शनल म्हणजेच राजकीय सभांच्या व्यतिरिक्त कारण दाखवावं लागतंय. हे राजकीय सभा ही व्यतिरिक्त मध्ये येत नाही. आणि म्हणून राज ठाकरेंची ती सभा उद्या होणारी ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे. स्थानिक महिलांचा आक्षेप आहे, स्थानिक आजूबाजूतील परिसरातील लोकांचा आक्षेप आहे, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत, ग्राउंड वापरताच येत नाही याच्यासाठीची तक्रार आहे. आणि त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा अवमान आहे. आणि म्हणून 11 जानेवारी शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त राजकीय सभेची बेकायदेशीर म्हणून नोंद घेण्यात यावी. त्याचबरोबर सदर सभेला परवानगी दिली असल्यास त्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. शिवाजी पार्क येथे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सभा होऊ नये यासाठी कठोर निर्णय जारी करावेत. स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी तक्रार आम्ही दाखल केलेल्या आहेत. आणि ही तक्रार दाखल करण्यास बाबतीमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही म्हणजे सरकार असेल, निवडणूक आयोग असेल किंवा महापालिका आयुक्त असतील त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. सांगायचं तात्पर्य मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला, उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी गंगामैयाचा अपमान, त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं, आता काल तर म्हणजे निवडणुकीच्या संबंधाने जे मुलाखती होत आहेत विविध चॅनल्सवर त्याच्यामध्ये देव देवतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी भाषा म्हणजे मजाक उडवणारी भाषा, शेमफुल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आणि राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सोबतच्या संजीवचं हे तिघ जण राजरोसपणे लायसन्स घेऊन निघालेत का की अपमान करायचा, समाजाचा अपमान करायचा, देवी देवतांचा अपमान करायचा. लालबाग, परळ, माहीम, दादर, वरळीच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करेल की हीच ती वेळ आहे. ह्या वेळेला यांना पायातलं पायतन दाखवून यांचा निषेध केला पाहिजे. यांची वैचारिक पार्श्वभूमी आता पायातलं पायतन दाखवण्यासारखी झालेली आहे. त्या पलीकडे जाऊन राज ठाकरेंनी तर आज म्हणजे मला समजत नाही वैचारिक त्यांचा उठ्ठ्या झालाय की काय, वैचारिक उठ्ठ्या झालाय. कारण लक्षात घ्या, मुच्छामी तुकडम ह्या ज्या बाबी आहेत, मग गीतेतल्या असतील, जैन साहित्यातल्या असतील,
बौद्ध साहित्यातले असतील ह्याचा आदर केला पाहिजे, गीतेतले असतील आदर केला पाहिजे. ते मनुष्याला चांगल्या कार्याला चांगल्या म्हणजे उद्देशाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. परंतु हा राज ठाकरे माणूस म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक दोन शब्द बोलायचे आणि मग पाप धुण्यासाठी हे बोललं जातंय. समाजाचा अपमान करताय तुम्ही. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तुम्ही सार्वजनिक माध्यमांसमोर येऊन करत आहात. तेवढ्यावरच राज ठाकरे थांबत नाही, तर राज ठाकरे म्हणतो गुजरातला जाऊन तुम्ही पक्ष्यांच्या बाबतीमध्ये, पक्षी उडण्याच्या बाबतीमध्ये बोलतात. राज ठाकरे यार, हे अकलेच्या गोष्टी आहेत. पक्षी उडतच असतात. दे आर मेंट देअर लाईफस्टाईल. अरे पक्षी उडतच असतात, पण मनुष्य म्हणून या श्रीमुखातून माणसाची औलाद म्हणून इतर धर्मांचा सन्मान राखला पाहिजे. धर्मात तेढ निर्माण नाही केली पाहिजे बे. म्हणून भारतीय संविधानानं मर्यादा घातलेल्या आहेत. अमर्याद सांगितलेलं नाही. राईट टू एक्सप्रेशन. इतरांचे हक्क सुद्धा आहेत, धार्मिक हक्क आहेत, भावनांचे हक्क आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना कायदेशीर मुसक्या बांधणं आवश्यक आहे. नाहीतर हा असा चुकीने सुसाट सुटलेला माणूस मोठं काहीतरी या आर्थिक राजधानीवर म्हणजे त्रास आणू शकतो. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, राज ठाकरेने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट नाही परंतु वैचारिक अपमान केलेला आहे. एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना राज ठाकरे युनायटेड स्टेट ऑफ इंडिया म्हणतो. देश एक संघ नव्हता असं सांगतो. अबे राज ठाकरे, हिंदवी स्वराज्य काय होतं? की प्रसिद्धी मिळावी म्हणून तोडकी फोडकी भिकार चोटपणा आहे का? प्रसिद्धी मिळण्यासाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज ठाकरेनं विचाराचा, हिंदवी स्वराज्याचा अपमान केलेला आहे. संघ भारत राज ठाकरेला माहीतच नाही काय ते. आणि म्हणून राज ठाकरेवर लवकरात लवकर योग्य ते त्याच्या पक्षावर, उद्धवच्या पक्षावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्या पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे, मला सांगा, नाशिकच्या आमची मर्यादा ही आहे की सर्व धर्माच्या अधिकारांचं रक्षण, संरक्षण आणि मुक्तपणे आपापल्या धर्म रीती परंपरेला जे आहे मुक्तपणे कार्य करण्याची मुभा असलेला हा देश आहे. भारतीय संविधानातून दिलेला हक्क आहे. हा राज ठाकरे कुंभच्या बाबतीमध्ये कचरा सफाईला तरी कचरा साफ केल्याच्या नंतर खूप मोठी मुक्ती असते, खूप मोठं कार्य असतंय. कधी कचरा साफ करायला येवावा त्या तपोवनामध्ये नुसतं लोकांमध्ये चुळबुळ लावण्यासाठी यायचं नसतं राज ठाकरे. आणि ज्या प्रकारे राज ठाकरे नाशिकमध्ये व्यक्त झाले, म्हणे लाकूड तोड्या महाजनांपेक्षा लाकूड तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. मला एक समजत नाही, राज ठाकरे तुला आता भोंगे बाबा म्हणाव का रे? भोंगे बाबा, महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत. जे कोणी कुंभासाठी काम करतंय त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे. राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही, त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे. एवढं तर ज्ञात असलं पाहिजे. सेवेला सेवा म्हणायचं, त्याच्यासाठी चार धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे. तर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा राज ठाकरे ह्या भोंग्याप्रमाणे आता त्याचे मुंबईतले भोंगे बंद झाले आणि त्याचे अशा प्रकारचे हिंदूच्या विरोधातला त्यांचा जो कंठ आहे तो भोंग्यासारखा भो करायला लागलाय. मला असं वाटतंय राज ठाकरेचे हे म्हणजे राजकीय गच्छंतीचे दिवस आहेत म्हणून राज ठाकरेंचं हे असं वर्तन आहे.